असताना तर ती लाजाळूचं झाड होती, परंतु आता तेच लाजाळूचं झाड चंदनाचं झाड झालंय, की नारळाचा कल्पवृक्ष झालाय, की वटवृक्ष झालाय. ह्या तीनही वृक्षांचा एकदम उपमा देता येईल इतकं छान स्वतःला डेव्हलप करण्याचं काम तिने आपल्या स्वतःच्या कष्टातून, संघर्षातून, जिद्दीतून आणि मेहनतीतून केलेले आहे. या सर्व संकटांना सामोरं जाऊन तू आज खेड तालुक्यातली पहिली UPSC होणारी मुलगी सुकन्या म्हणून तू या ठिकाणी उभं राहिलेले आहेस. आम्हाला सगळ्यांना, गावकऱ्यांना आणि आम्हा सर्व शिक्षकांना प्रचंड आनंददायी अशी प्रकारची गोष्ट आहे. आपल्या सर्व ग्रामस्थांना आणि उपस्थितांना मी अगदी अभिमानानं सांगू शकतो की फक्त अश्विनीच या कुटुंबातली एकमेव स्टार नाहीये, तर त्याच्या पाठीमागे आणखी 2 स्टार आहेत. ते म्हणजे अक्षय. अक्षयचं वर्णन करायचं झालं तर अष्टपैलू अशा प्रकारचा विद्यार्थी, सगळ्या गुण संपन्न. त्याला काही सांगा, वक्ता आहे उत्तम, उत्तम निवेदक आहे, उत्तम हार्मोनियम वादक आहे, उत्तम पैलवान आहे, उत्तम वेट लिफ्टर आहे तो. त्यानंतर छोटा जो आहे तो त्याच्यापेक्षा कला कौशल्यामध्ये अधिक मोठा आहे. आणि या सर्वांना घडवणारे त्या काळातले आमचे गुरुजन म्हणजे महादूषेठ राळे गुरुजी, त्याचप्रमाणे या शाळेचे शिल्पकार गिधे गुरुजी, आणि या ठिकाणी तिला 1ली ते 7वी शिकवणारे आमची भगिनी गिधे मॅडम, या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी या सर्वांना शुभेच्छा देतो. मित्रांनो, मला समाजाला एकच सांगायचंय की ज्या गावातून एवढी मोठी विद्यार्थिनी घडते, एवढी मोठी स्टार घडते, त्या गाव आणि त्या समाजाने विद्यार्थ्यांसाठी काय दिलं पाहिजे, तर एक चांगलं मैदान दिलं पाहिजे, एक चांगली अभ्यासिका दिली पाहिजे, एक चांगलं ग्रंथालय दिलं पाहिजे. ज्याप्रमाणे एका एका गावामध्ये एक एक बैलगाड्याचा घाट आहे, त्याच ठिकाणी ग्रंथालय जाणारी वाट या ठिकाणी मिळाली पाहिजे, असं शिक्षक म्हणून मी या ठिकाणी आपल्या सर्व समाजाला सांगतो. आणि या ठिकाणी अश्विनीला आणि सगळ्या कुटुंबाला, आई वडिलांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि मित्रांनो, आपल्याला जर आपल्या परिसरातले काही आयडॉल पाहिले ना, तर काहीतरी पुढे जाण्याची प्रेरणा या ठिकाणी मिळत असते. आपल्या गावातलेच खूप चांगले आयडॉल या ठिकाणी उपस्थित आहेत किंवा आपल्यामध्ये आहेत. सयाजी भाऊ कोळेकर असतील, लव भाऊ सातपुते असेल, अमोल भाऊ कोळेकर असेल, आत्ताच गेल्या महिन्यामध्ये जो सिलेक्ट झाला तो सूरज कोळेकर असेल, आणि त्यानंतर विशाल कोळेकर असेल. हे आपल्या गावातील आयडॉल आहेत. आणि त्याचबरोबर आता एक नवीन आयडॉल आपल्या समोर बसलेली आहे. आपल्या परिसरामध्ये सुद्धा अशा आयडॉल आहेत. पाईटकडे जर पाहिलं आपण तर पाईटमध्ये डुबे साहेब आहेत, जे आयुक्त म्हणून काम करतात. दिगंबर रौंदळ साहेब आहेत, जे जिल्हाधिकारी म्हणून काम करतात. कोयामध्ये आमच्या संतोष तानाजी राळे फौजी हे राष्ट्रपती पदक विजेते, 17 अतिरेक्यांना ठार करणारे फौजी आहेत. त्यानंतर शेजारी कुरकुंडी गावात गेलो आपण तर रवींद्र आवळे साहेब जे आयुक्त म्हणून काम करतात. त्याच्यानंतर शेजारी कोरेगावला जर गेलो आपण तर 1956 साली आपल्या देशाचं कुस्तीमध्ये प्रतिनिधित्व करणारे ऑलिम्पिक वीर आहेत. आपल्याला लांब जायची गरज नाही, आपल्या शेजारीच सगळ्या बाजूला आयडॉल असे आहेत. आणि या आयडॉलकडे बघा आणि आणखी मोठे व्हा, अशा प्रकारचा एक संदेश या ठिकाणी देतोय. गायत्री कोळेकर सुद्धा आपली एक आयडॉल म्हणून या ठिकाणी नक्कीच आहे. आणि या सर्वांना खरं तर चिमुकल्यांना या ठिकाणी प्रेरणा घेण्याची एक संधी या ठिकाणी मिळणार आहे. प्रचंड आनंदाचा क्षण आम्हा सर्व शिक्षकांसाठी आहे. या ठिकाणी अधिकचं न बोलता या ठिकाणी मी भविष्यातली वाटचालीसाठी आणि समाजाच्या सेवेसाठी अश्विनीला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.